आणि आम्हाला म्हणजे अभिमानी आमची ती शिवगंगा नदी आहे. पण आता आम्हाला वाईट वाटतं की शिवगंगा नदी म्हणावं का वासमारी नदी म्हणावं, एवढं वास एवढं घाण येतोय. सदर जो कचरा आहे तो पोत्यांमध्ये चिकनचे जे वेस्टेज असतात ते सगळं चिकनचंच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पहिला प्रथम दर्शनी तो दिसतोय. बाकीचा जो गावकऱ्यांनी आणून टाकलेला त्याच्यावर पिशव्या थर लागलेला आहे. सदर कचरा लवकरात लवकर ग्रामपंचायतीमार्फत काहीतरी योग्य कारवाई त्याच्यावर व्हावी. लवकरात लवकर ग्रामपंचायत असेल, सदर प्रत्येक जे याला जबाबदार आहेत त्या प्रत्येकाने यात लक्ष घालून हा कचरा लवकरात लवकर गोळा करावा, साफ करावा. अन्यथा नसरापूर व्यापारी असोसिएशन असेल किंवा ग्रामस्थ असेल, आम्ही लवकरात लवकर एक मोठं आंदोलन या विषयासाठी आम्ही उभारणार आहोत. भोरच्या नसरापूरमध्ये शिवगंगा नदीपात्रातील कचऱ्यामुळे नागरिक हैराण झालेत. पुलाखाली साचलेल्या विविध कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा जवळ आल्याने हा कचरा वाहून पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची भीती व्यक्त होत असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी संघटनेने ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील कचरा हटवण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. शिवगंगा नदी स्वच्छ करा आणि गावाला रोगराईपासून वाचवा अशी मागणी नागरिक करतायत. आमची एकच भूमिका आहे साहेब, तुम्ही आता बघताय तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय मला इथनं जाता येत नाही, एवढा घाण वास होतोय. आणि हेच पाणी उद्या आमचं ग्रामपंचायत पिणार आहे. कारण का आमचे 3 विहिरी ते खडकेचे तिथे 2 विहिरी असतील की संगमावर त्रिवेणी संगमी तिथं. आणि उद्या पाऊस पडला 15 दिवसांनी महिन्यांनी तेच पाणी आम्ही ते गावकरी पिणार आणि आम्हाला दूषित होऊन परत काहीतरी आजार उद्भवणार, जसं कोरोनासारखा आजार असेल, अजून कुठला आजार असेल. आता तुम्ही बघू शकता प्रत्येकाने तोंडाला मास्क लावले. आता मला बोलायचं म्हणून बोललो, पण मास्क लावला, एवढं घाण वास येतोय ना, अक्षरशः आहे ना डुकरं कुत्रं मारून टाकलेत का हे कळत नाही. आणि आम्हाला म्हणजे अभिमानी आमची ती शिवगंगा नदी आहे. पण आता आम्हाला वाईट वाटतं की शिवगंगा नदी म्हणावं का वासमारी नदी म्हणावं, एवढं वास एवढं घाण येतोय. आणि आमचं गावाचंही वेश आहे. गावात म्हणजे गावातली लोक घाण टाकतात का बाहेरची टाकतात मला माहीत नाही आहे. पण माझं एकच म्हणणे, जे कोण टाकत असेल त्यांनी ग्रामपंचायतीने त्याच्यावर आहे ना दंडात्मक कारवाई करावी. आणि ही लवकरात लवकर नदी असेल किंवा इथला जो आजूबाजूचा पसार असेल ना तो साफ करावा. कारण एवढा घाणीचा त्रास होतोय सामान्य लोकांना. पण आत्ता तरी 2 जण वकली तिथं, एवढा घाण वास येतोय तिथलं. आमचं एकच म्हणणे, नाही केलं तर आम्ही त्या अधिकाऱ्याचे तिथं तो कचरा टाकू. नसरापूरमधील व्यावसायिकांचा कचरा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस घंटागाडी एक दिवस येते, एक दिवस येत नाही. त्यामुळं प्रचंड प्रमाणात हॉटेल व्यावसायिक असेल, डेअरी बेकरी असेल, तुमचं चिकन व्यावसायिक असेल, यांचा प्रचंड प्रमाणात कचरा वेस्टेज वाढतं आहे. आणि पर्यायाने तो कचरा इकडं काही व्यावसायिक इकडं आणून टाकतात, बाहेर टाकतात. त्यामुळे ही दुर्गंधी वाढत आहे. लवकरात लवकर ग्रामपंचायत असेल, सदर प्रत्येक जे याला जबाबदार आहेत त्या प्रत्येकाने यात लक्ष घालून हा कचरा लवकरात लवकर गोळा करावा, साफ करावा. अन्यथा नसरापूर व्यापारी असोसिएशन असेल किंवा ग्रामस्थ असेल, आम्ही लवकरात लवकर एक मोठं आंदोलन या विषयासाठी आम्ही उभारणार आहोत. सदर जो कचरा आहे तो पोत्यांमध्ये चिकनचे जे वेस्टेज असतात ते सगळं चिकनचंच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पहिला प्रथम दर्शनी तो दिसतोय. बाकीचा जो गावकऱ्यांनी आणून टाकलेला त्याच्यावर पिशव्या थर लागलेला आहे. सदर कचरा लवकरात लवकर ग्रामपंचायतीमार्फत काहीतरी योग्य कारवाई त्याच्यावर व्हावी आणि लवकर निर्णय लागावा एवढीच अपेक्षा. तसं न केल्यास पुढच्या 8 दिवसात सदर कचरा उचलून स्वखर्चाने तो ग्रामपंचायतीच्या पुढे टाकण्यात येईल याची ग्रामपंचायतीने देखील नोंद घ्यावी. आमची मागणी एवढीच आहे की ग्रामपंचायतीने सुद्धा याबाबतीत दखल घेतली होती. गेले 1 वर्षभर गाडी चालू आहे. पण काही दिवस झाले की गाडी 4 दिवस येते, 2 दिवस येत नाही, 1 दिवस येते, आठवड्यातून 1 किंवा 2च वेळा गाडी येते. त्याच्यामुळे वेस्टेज साचते. त्या चिकन दुकानदारांची गाडी काही कारणामुळे येत नाही, त्याच्यामुळे ते वेस्टेज इतरत्र न टाकता त्यांनीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे की आपल्यापासून दुसरा त्रास नाही झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी त्यांचं वेस्टेजसुद्धा त्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावली पाहिजेत. अजून विषय असा होता की 2000 विधानसभेच्या आधी अजितदादा, स्वर्गीय अजितदादा पवारसाहेबसुद्धा इथं माळेगावला एक सभा होती प्रचारार्थ. त्यावेळेस अजितदादा बोलले होते की आर काय ही घाण काय ही, तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या, माझ्या हातात सत्ता द्या, मी ह्याची सगळी विल्हेवाट लावतो. आमचं म्हणणं एवढंच आहे, अजितदादांच्या हातात आपण सत्ता दिली होती. कारण त्यांचं काही अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्याच उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्रीसुद्धा तेच आहेत. असं त्यांनी ह्या प्रकरणाची दखल घ्यायला पाहिजेत. अजून त्याच्यानंतर असा एक विषय आहे की आमच्या नसरापूर गावठाणाची जी त्यातलीच 5-10 गुंठे आम्हाला ग्रामपंचायतीला ती जागा त्यांनी हस्तांतरित करून द्यावी. तिथं आम्ही आमचा स्वच्छ आणि सुंदर कचरा प्रकल्प ग्रामपंचायत उभं करू शकते असं आमचं म्हणणं आहे. आणि ते लवकरात लवकर व्हावं. पालकमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालावं.
आणि आमदारांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालावं. स्वतः खासदार सुप्रियाताई सुळेसुद्धा दर आठवड्याला 15 दिवसाला येतात बनुशरला. त्यांना सुद्धा ही परिस्थिती माहिती आहे. त्यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर आम्हाला काहीतरी मार्ग उपलब्ध करून द्यावा.